तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर 3-4 महिन्यांपूर्वी पुण्यात एक घटना घडली होती. त्या घटनेबद्दल सगळीकडे खूप उलटसुलट चर्चा झाली होती. त्या संदर्भात माझे काही विचार मी तुमच्यासमोर या कवितेद्वारे मांडणार आहे. दुसरी गोष्ट अशी की आज सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्रात आपण देवीची पूजा करतो, शक्तीची उपासना करतो. आपल्याला सगळ्यांना माहितीये की देवीनी महिषासुराशी 9 दिवस घनघोर युद्ध केलं होतं आणि महिषासुराचा वध केला होता. अधर्माचा, वाईट असुर वृत्तीचा नाश केला होता. पण खरंच झाला आहे का नाश या असुर वृत्तीचा? बघूया. कवितेचं नाव आहे वैष्णवी. विष्णूला प्रिय असणारी, विष्णूची भक्त अशी ती वैष्णवी. वैष्णवी असण्याला तुझ्या काहीच कधी का अर्थ नव्हता. वैष्णवी असण्याला तुझ्या काहीच कधी का अर्थ नव्हता. तुझ्या नारायणाला त्रिवार शब्देचा पारच विसर पडला होता. तुझ्या नारायणाला त्रिवार शब्देचा पारच विसर पडला होता. आपल्याकडे हिंदू लग्नविधीमध्ये एक विधी असतो की ज्यात नवऱ्यानी म्हणजे खास करून वरानी शपथ घ्यायची असते की धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. धर्म, अर्थ, काम यापैकी कुठल्याही बाबतीत मी कधी तुझी साथ सोडणार नाही. थोडक्यात आयुष्यात कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगी मी कधी तुझी साथ सोडणार नाही, तुझ्याशी कधी प्रतारणा करणार नाही आणि तुझ्याशी नेहमी लॉयल राहील, अशी ती शपथ असते. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी. तुझ्या नारायणाला त्रिवार शब्देचा पारच विसर पडला होता. हा कसला नारायण, हा कसला नारायण, याला नर तरी कशासाठी म्हणायचा? हा कसला नारायण, याला नर तरी कशासाठी म्हणायचा? याच्यापेक्षा पशु सुद्धा बराच बरा म्हणायचा. याच्यापेक्षा पशु सुद्धा बराच बरा म्हणायचा. रावण काही फक्त रामायणात नव्हता. रावण काही फक्त रामायणात नव्हता. त्याच असुर वृत्तीचा हा पुरावा मागे उरला होता. त्याच असुर वृत्तीचा हा पुरावा मागे उरला होता. लक्ष्मी म्हणता म्हणता, लक्ष्मी म्हणता म्हणता तिचीच केलीत गळचेपी. लक्ष्मी म्हणता म्हणता तिचीच केलीत गळचेपी. नीच अधम वृत्तीचीही परिसीमा गाठली गेली. नीच अधम वृत्तीचीही परिसीमा गाठली गेली. म्हणून म्हणते मैत्रिणींनो, म्हणून म्हणते आता केवळ वैष्णवी असणे अजिबातच पुरेसे नाही. आता केवळ वैष्णवी असणे अजिबातच पुरेसे नाही. दुर्गा, काली, महिषासुरमर्दिनी यांना विसरून चालायचेच नाही. दुर्गा, काली, महिषासुरमर्दिनी यांना विसरून चालायचेच नाही. तुम्हाला कविता कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, म्हणजे हे विचार इतरांपर्यंतही पोहोचतील. आणि तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.